स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जे आदिवासी मित्रांनो, आशा करतो तुम्ही एकदम स्वस्त असाल. मी पण माझ्या जीवनामध्ये मस्त आहे, तुम्ही देखील मस्तच असाल मित्रांनो. तर मित्रांनो, सगळं आवरलं वगैरे. तर गावात जायचं होतं मित्रांनो, कारण की आपल्याला बाहेर जायचं आहे ना. त्याच्या संदर्भात थोडं काम होतं बँकेमध्ये, तेवढं करून यावं म्हटलं. कसं हे बघा, बाहेर ऊन पडलं आहे आता चांगलं. तरी 11 11:30चा टायमिंग झाला आहे, निघायचंच होतं. तर म्हटलं आता ब्लॉगला सुरुवात करू. आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं, मग जेवण बाकी आहे. तिथून आल्यावर जेवण वगैरे करू म्हटलं. तर बघा, गाडी पण मी तिकडे खालीच लावलेली आहे, निघायचंच. तर चला मग निघू मग. गावात आलो मित्रांनो. गावात तिथं गेलो, पण काय बँकच बंद होती मित्रांनो. बँकेला काय 3-4 दिवस सुट्ट्या आहे वाटतं सलग. तर इथं मेडिकलमध्ये थांबलो. हे बघा, तिथं मेडिकल आहे. मेडिकलमध्ये गेले तिथे गोळ्या घ्यायला. हे बघा, आज शनिवार असल्यामुळे आज गावचा बाजार देखील आहे. संध्याकाळी बाजारला यावं लागेल. कसं मित्रांनो, आपल्याला बाहेर जायचं आहे, त्याच्यासाठीच आलो होतो. काय काम नाही झालं. हे बघा, इकडे भेळीचे दुकानं आहे, लागतं तेवढी एरिया ना. हे खाऊची एरिया आहे मित्रांनो. सगळं पलीकडे ना भाजीपाला वगैरे बसत आणि तिकडे रोड आहे मित्रांनो. ते दिसतंय ना तुम्हाला, मोठं झाड. त्याच्या पलीकडं रोड आहे, तिकडं पण भाजीवाले बसतात, पण काही एवढे नाही बसत. काही घ्यायचं असलं ना तर इकडं यावं लागतं. कसं शेव वगैरे इकडं झालं ना, तर एक आपलं कायमस्वरूपीचं दुकान असतं. या बघा, इथं समोर दुकान आहे मित्रांनो. ते टेम्पोच्या मध्यभागी मस्त हे शेव वगैरे भेटते मित्रांनो. आता काय घरीच जावं लागेल, जेवण बाकी आहे. तर चला मित्रांनो, निघायचं आहे आता घरी. एवढा एरिया ना, बाजार तळाचा एरिया आहे मित्रांनो. चला मग जाऊ घरी. मित्रांनो, आता गावातून आलो. गावातून आपलं काम होतं तेवढं, काय ते तर काय बंदच होतं मित्रांनो. त्याच्यामुळं मेडिकलमधून गोळ्या घेतल्या मित्रांनो व घरी आलो. घरी आलो मित्रांनो, जेवण वगैरे झालं आहे माझं. निवांत असं बसलो आहे. बघा, मस्त वारं चालू आहे, पोर्चमध्ये बसलो आहे मित्रांनो. कसं ऊन लागतं आहे. हे बघा, मी पक्ष्यांसाठी ते माठ बांधला आहे मित्रांनो छोटाचं. त्याच्यात पाणी बिणी टाकले तिथं. हे बघा, आमचे पाहुणे पाहिले का कुठं बसलेत. हे बघा, दोघं पण इथंच राहतात आणि इथंच बसतात कायम. डायरेक्ट त्यांनी त्याच्यातच घर वगैरे बनवलं आहे त्यांचं. त्या बघा, माझ्याकडे बघा कसे बघतात, मी त्यांच्याविषयी बोलतोय तर. चांगलेच बसलेत मित्र. हे इथं बिल्ला बसेल होता आमचा त्या आंब्याच्या खोडाला. आता हे इथं बसलाय बरं का. लय चॅप्टर आहे, त्याला माहिती आहे ना मी इथं बसलेलो आहे. माझ्याकडे पाहतो, तिथं पडलाय. असं मग माझे पाय हल्ले की लगेच घाबरायचा. मग तिथून इथं बसलाय. इथं मग खाली बसलेला आहे, झोपला असेल बरं का. थांबा, आपण अचानक गपचूप बघू आहे का नाही. या बघा मित्रांनो, दिसला का? पाय दिसले का तुम्हाला? आता आपण जवळ जायचं, ते उठून पळायचा नको त्याला, पण उन्हाचं इकडं तिकडं फिरवायला आहे का नाही. घाबरून पळतो मित्रांनो ते. त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या लांबूनच, इकडून नाही दिसत घर. ह्या बघा, थोडा त्याचा मागचा भाग दिसतोय बघा कसा झोपलाय. आराम चालू आहे त्याचं, लय अवघड आहे. नाही तर मग तिकडं रोडला बसतोय, त्या नारळ दिसते ती, तिथं बसतोय. आणि तिथं त्या रोड आहे ना थोडा, त्याच्यावर डोकं ठेवून बसत असतोय. आणि एखाद्या ह्या अशा गाड्या वगैरे येते आणि एखाद्या साईडने दाबली तर लई येडं मांजर आहे तिथंच. म्हणून तर त्या नारळीच्या खोडालाच आराम चाललोय मित्रांनो त्याचा. बसलाय आता तिथं. आणि बघा, हे दोघं इथं बरं आहे. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली मित्रांनो. मी ना कसं संध्याकाळ झाली, त्याच्यामुळं मग थोडं गावात बाजार वगैरे, आपला शनिवारी बाजार असतो. त्याच्यामुळं मित्रांनो बाजार वगैरे केला, निवांत झालो. कशा आपल्याला उद्या बाहेर जायचं आहे त्याची तयारी केली. दुपारच्या टायमाला बॅग वगैरे भरली मित्रांनो. कसं तुम्हाला सांगणार आहे जे कुठं जायचं काय. सकाळी तुम्हाला म्हटले उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळायलाच सर्वांना कुठं जायचं आहे. तर तुम्हाला थोडं दाखवते बघा रात्रीचं वातावरण कसं झालं आहे आता. पाठीमागं काय बऱ्याच दिवसाचं चूल पेटवली नाही मित्रांनो. सरपण पा कसं पडलंय, खूप विभाग कसा दिसतोय रात्रीच्या टायमिंगला. अंधक हे माग पाय इथंच आपलं पण लागलं ना मित्रांनो, तरच इकडं उजाड राहतं. इकडं उजाडच नसतो बघा.
घर बघा कसे दिसतात रात्रीच टाइम, नुसतं लाईटच चमकत. लाईट इथं चमकली तिथं समजून घ्यायचं आपण घर आहे तिथे. ह्या बघा इकडं पण घर आहे काही ठिकाणी. हे इथं आपलं शेजारी मामाचं घर आहे, तिकडं पण घर आहे. समोर लाईट वगैरे दिसतं तिकडं मित्रांनो. ह्या बघा चांदो मामा बघा किती मस्त दर्शन दिलंय आज. एकदम छान असं चांदो मामा निघलाय मित्रांनो आज. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आशा करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो. व सर्वांना शुभ रात्र मित्रांनो. आपण एकदम नवीन अशा छान छानशा अशा व्हिडिओमध्ये भेटणारच आहे उद्या मित्रांनो. सर्वांना शुभ रात्र व लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा.